15 डिसेंबरपर्यंत येणार आयोगाचं मोठं अपडेट आणि ते अपडेट पाहण्यासाठी मित्रांनो तुम्ही सर्व बघत आहात एम-पी-एस-सी सर्कल. एम-पी-एस-सी सर्कल यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन अपडेट बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून जे काही नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील ते सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, हे जे अपडेट आहे हे एका प्रूफनुसार आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुमच्यासारखे जे काही इतर आपले मित्र आहेत त्यांनी ज्या काही कमेंट केल्या त्या आपण पटकन बघूया. राज्यसेवा एक्झाम काय डेट असेल सर? कंबाईन कधी होणार आहे, काही अंदाज आहे का? सर आर-टी-ओ रिझल्टचा अजून काही आलं नाही, किती वेळ लागेल? सर 2020ची परीक्षा 21ला होणार तर मग 21च्या परीक्षेचं काय होणार? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. मात्र तुम्ही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तुम्हाला तर तुमचं कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन तुमच्या मनात राहणार नाही. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण बघूया नक्की काय आहे हे अपडेट. तर मराठा आरक्षण 9 डिसेंबरला घटनापीठासमोर सुनावणी, राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश. तर या प्रकारचं जे आर्टिकल आहे ते सामना या वृत्तपत्रामध्ये आलेलं आहे आणि आपण आता बघणार आहोत नक्की याच्यामध्ये काय म्हटलं आहे. तर मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती मनाई मागे घेण्यासाठी घटनापीठाची स्थापना करून तातडीने सुनावणी करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीला यश आले आहे. त्यानुसार येत्या 9 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता 5 सदस्यीय घटनापीठासमोर या संदर्भात सुनावणी होणार आहे. नेक्स्ट आपण बघूया. मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. मराठा आरक्षणासंदर्भात अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणीसाठी तातडीने घटनापीठ स्थापन करण्यात यावे, याकरिता राज्य सरकारने 20 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. यानंतर या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करणारे 4 अर्ज त्या ठिकाणी करण्यात आले. पहिला अर्ज 7 ऑक्टोबर, दुसरा 28 ऑक्टोबर, तिसरा 2 नोव्हेंबर आणि चौथा 18 नोव्हेंबर असे 4 अर्ज त्या ठिकाणी दाखल करण्यात आले. त्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, मराठा आरक्षण प्रकरणी राज्य शासनाचे वरिष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी सरन्यायाधीशांसमक्ष तातडीने घटनापीठ स्थापन करण्याची आवश्यकता विशद केली. म्हणजे ही आवश्यकतासुद्धा त्या ठिकाणी त्यांना सांगावी लागली, जेणेकरून ते लवकरात लवकर ही प्रोसिजर पुढे सरकायला हवी. तर सर्वोच्च न्यायालयाच्या 3 सदस्यीय खंडपीठाने 9 सप्टेंबर 2020 रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकर भरती आणि शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया या प्रभावित होत होत्या आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान होत होतं. ही सर्व माहिती आपल्याला मित्रांनो अशोक चव्हाण जे की आपले मंत्री आहेत त्यांनी दिली आहे. अशोकजी चव्हाण यांनी. तर त्यांनी म्हटलं आहे की ट्विट करून एस-सी-बी-सी आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती हटवण्याबाबत राज्य शासनाने केलेल्या अर्जावर येत्या 9 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता 5 सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. राज्य शासनाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळण्याचे संकेत आहेत. ही सर्वात महत्त्वाची मित्रांनो त्या ठिकाणी आपल्यासाठी खबर आहे की हे जे काही प्रयत्न आहेत याला यश मिळण्याचे संकेत आहेत. आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगिती हटवण्याबाबत राज्य शासनाने केलेल्या अर्जानुसार घटनापीठाची स्थापना होऊन 8 ते 10 दिवसात सुनावणी होण्याची अपेक्षा आहे. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, जर त्या ठिकाणी 9 डिसेंबरला जर त्या ठिकाणी खंडपीठचा जो काही निर्णय येईल त्यानंतर येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये आयोगसुद्धा आपलं जे काही अपडेट आहे ते आपल्यासाठी घेऊन येऊ शकतं. नवीन टाईम टेबल असेल ते किंवा जे काही आर-टी-ओचे, एम-व्ही-आयचे जे काही रिझल्ट पेंडिंग आहेत प्रीचे ते सुद्धा येण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे. जर वेळापत्रक आलं तर त्यामध्ये आपल्याला आपले सर्व एक्झाम डेट्स येतीलच आणि शक्यतोवर 2021 त्या टाईम टेबलसुद्धा त्यानंतर लवकरच येईल. तर मित्रांनो, ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. थँक यू सो मच. धन्यवाद.